नमस्कार. आजच्या दिवसाचा म्हणजेच 16 एप्रिल 2026चा आपण धावता आढावा घेणार आहोत. आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाच्या घडामोडींनी भरलेला आहे. चला तर मग पटकन पाहूया आज नक्की काय काय घडलंय. तर आज आपण मुख्यत्वे 4 भागांमध्ये या सगळ्या घडामोडी पाहणार आहोत. सुरुवात करूया राजकारणाने, मग हवामान, त्यानंतर अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान आणि शेवटी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक नजर टाकू. चला तर मग सुरुवातच करूया आपल्या देशातल्या राजकीय घडामोडींनी. म्हणजे स्थानिक निवडणुकीपासून ते थेट राष्ट्रीय धोरणांपर्यंत आज काय काय हालचाली झाल्यात ते बघूया. महाराष्ट्राच्या राजकारणात आता बरीच उलथापालट होण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. 12 मे ही तारीख लक्षात ठेवा, कारण या दिवशी मतदान होणार आहे. आणि हो, या निवडणुका राज्याच्या राजकारणाला एक नवीन दिशा देऊ शकतात. आता वळूया राष्ट्रीय राजकारणाकडे, जिथे एका खूप मोठ्या बदलाची तयारी सुरू आहे. केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीच्या आधी महिलांसाठी 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव वेगाने पुढे नेत आहे. हा निर्णय खरंच ऐतिहासिक ठरू शकतो. हो, तब्बल 33%. हा आकडा भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग कितीतरी पटीने वाढवणारा ठरू शकतो. आणि गंमत म्हणजे या आरक्षणामुळे फक्त महिलांचा सहभागच नाही वाढणार, तर संसदेची एकूण सदस्य संख्यासुद्धा साधारणपणे 850च्या घरात जाऊ शकते. अर्थात ही सदस्य संख्या वाढवण्यासाठी आधी परिसीमन करावं लागेल. म्हणजे काय तर 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघांच्या सीमा नव्यानं आखाव्या लागतील. आता राजकारणातून थोडं बाहेर येऊया आणि विकासाच्या एका मोठ्या टप्प्याबद्दल बोलूया. नवीन दिल्ली डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे जो प्रवास आधी 6 तास घ्यायचा तो आता फक्त 2.5 तासात पूर्ण होणार आहे. विचार करा, यामुळे व्यापार आणि पर्यटनाला किती मोठी चालना मिळेल. चला आता जरा हवामान आणि पर्यावरणाकडे वळूया. देशभरात आज हवामानाने काय रंग दाखवले आहेत ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्रात तर हवामानाचं एक अजबच चित्र दिसतंय. म्हणजे बघा, एकाच राज्यात 2 टोकाची परिस्थिती. काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेची लाट आहे, लोकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय, तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. हवामानाप्रमाणेच अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाच्या जगातही खूप वेगाने बदल घडत आहेत. चला बघूया या क्षेत्रात आज कोणत्या नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. एआयच्या दुनियेतली ही आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. ओपन एआयने सायबर सुरक्षेसाठी एक खास अत्याधुनिक मॉडेल लॉन्च केलंय. त्याचं नाव आहे GPT 5.4 सायबर. आता हे मॉडेल काय करणार तर ते मालवेअरशी लढणार. मालवेअर म्हणजे असं सॉफ्टवेअर जे आपल्या कम्प्युटरला किंवा सिस्टमला नुकसान पोचवतं. स्मार्ट टेक्नॉलॉजीचा आणखी एक जबरदस्त नमुना म्हणजे फुजित्सू कंपनीची ही नवीन प्रणाली. ही सिस्टम ड्रोन आणि AI वापरून वीज पुरवठा आपोआप नियंत्रित करते, विशेषतः नवीकरणीय ऊर्जेसाठी. हे ऊर्जा क्षेत्रासाठी खरंच एक मोठं पाऊल आहे. तंत्रज्ञानातली ही प्रगती आपल्या अर्थव्यवस्थेलाही मजबूत बनवत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFच्या ताज्या अहवालानुसार संपूर्ण जगात मंदीचं सावट असतानाही भारताची अर्थव्यवस्था मात्र एकदम मजबूत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IMFने भारताचा विकास दर तब्बल 6.5% राहील असा अंदाज वर्तवला आहे, जो जागतिक स्तरावर खूपच चांगला मानला जातो. पण आपली अर्थव्यवस्था काही जगापासून वेगळी नाहीये. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी होतात, जे तणाव निर्माण होतात, त्याचा थेट परिणाम आपल्यावरही होतो. चला पाहूया जागतिक पातळीवर काय सुरू आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मध्य पूर्वेतील तणाव. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव वाढला की त्याचे पडसाद लगेच जगभर उमटतात. बघा, कच्च्या तेलाचे दर लगेच वाढले आणि त्याचा परिणाम म्हणून आपला शेअर बाजारसुद्धा गडगडला. या अस्थिरतेचा परिणाम फक्त अर्थव्यवस्थेवरच नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधांवरही होतोय. इटलीने इस्रायलसोबतचा आपला संरक्षण करार तात्पुरता स्थगित करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या जागतिक घडामोडींच्या केंद्रस्थानी आता भारत एक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतोय. पुढच्याच महिन्यात भारत ब्रिक्स आणि क्वाड ह्या 2 मोठ्या आणि महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या बैठकांचं यजमानपद भूषवणार आहे. तर मग आजच्या या सगळ्या घडामोडी पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच. राजकारण, तंत्रज्ञान, हवामान की आंतरराष्ट्रीय संबंध, यापैकी अशी कोणती शक्ती आहे जी येणाऱ्या वर्षाचं भविष्य निश्चित करेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?